आपल्या समोर काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। एसटी बस चालू झालेली आहे, नक्की आपण त्यांच्याकडून ऐकूया। कारण आज एसटी बस चालू होती आळूगावमध्ये, आपण काय सांगा? एसटी बस म्हणजे आम्ही म्हातारा झालो तोपर्यंत होत नव्हती, पण दादांच्या शब्दार्थ ही एसटी चालू झाली। आम्ही मागच्याच वेळेला बोललो होतो पत्रकारला का एसटी चालू झाली तर आमचा विकास होईल, नाही तर होणार नाही। ही मुलं आमची 5-5 किलोमीटर पायी जातात। आज दादांनी शब्द दिला, हा पूर्ण केला। धन्यवाद। खरं तर आज एसटी बस आपल्या आळूमध्ये चालू होतील, आपण काय सांगा? अतिशय आजचा आनंदाचा क्षण आहे। आम्ही याच्या पाठीमागे अनेक वेळा दादांचा बी पाठपुरावा केला होता, नारायणगावला पण गेलो होतो, पत्र दिलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचा आज अतिशय आनंदाचा दिवस उजळलेला आहे। आज एसटी बस चालू झालेली आहे, त्यामुळे मी दादा असेल, विकास भाऊ असेल, शेरकर असेल, सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। खरं तर आपल्या समोर काही आजी देखील आहेत। एसटी आज आपल्या तुमच्या गावामध्ये चालू होती। खरंच आम्ही किती दिवस वाट पाहत होतो, पण नाहीच पुरा झाला। आज पुरा आमचा शब्द झाला महिलांचा। बघा, आपण पाहतोय खरं तर महिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। खरं तर अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती खरं तर आनंदाचा क्षण दिसतोय। आपल्या समोर काही महिला आहेत, काय सांगाल आज आपल्या गावामध्ये एसटी चालू होती? खरं तर एसटीची खूप गरज होती आम्हाला, आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी, आणि आज खरोखर दादांनी शब्द दिला, दादांचा शब्द खरा ठरला। दादांचे खूप खूप आभार। गावामध्ये एसटी चालू होती, काय सांगा? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। आपल्याला डिंगोर झाले, आपले पिंपळगाव झाले, आळू झाले, मरावाडी, या सगळ्यांना विद्यार्थ्यांना गरज होती। गुरुवारच्या दिवशी लोक 4-4 किलोमीटर पायी चालत जायचे, कोणी मोटरसायकलला हात गेला तर कोणी घेत नव्हते, पण आज त्यांचा सगळ्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास होण्याच्या मार्गावर आपलं प्रगतीकडे चाललोय। आपण शरद पाठीमागे आम्ही शेवटपर्यंत राहू। खरं तर आज एसटी आपल्या गावामध्ये चालू झालेली आहे, काय सांगा? आम्ही शनिवारी गेले दादांकडे, दादांनी आम्हाला शब्द दिला, पण त्यांनी तो खरा केला। आमच्या सर्व आळूच्या ग्रामस्थांकडून, महिला भगिनीकडून मी त्यांचे आभार व्यक्त करते। धन्यवाद।